सरकार देश वाचवत आहे की स्वतःची तिजोरी भरून सामान्य नागरिकांच्या गाड्यांवर नवा प्रयोग करत आहेत? हाच प्रश्न आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. Producing 1 liter of ethanol takes 3000 liters of water. 100% इथेनॉल, इसके नियम बनकर उसको आज कानूनी रूप से प्रक्रिया देने वाले फाइल पर मैंने साइन की है. एप्रिल 2026 पासून भारतात E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोलचे मिश्रण मोठ्या प्रमाणावर लागू करण्यात आलं आहे. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि विशेष म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. पण खरंच असं होणार आहे का की सरकार स्वतःची तिजोरी भरत सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे? चला तर मग जाणून घेऊयात E20 पेट्रोलचं खरं सत्य काय आहे आणि लोकांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी एग्रिको मधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे आजच्या या महत्त्वाच्या E20 पेट्रोल विषयावरील व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते. सरकारने E20 मिश्रणाची घोषणा केल्यापासून E20 पेट्रोल हा मोठ्या वादाचा विषय ठरला आहे. 5 जुलै 2026 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे E20 धोरणाच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आलं. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते, तहसीन पुनावाला, ऑटोमोबाईल तज्ञ आणि मोठ्या संख्येने सामान्य नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की E20 पेट्रोलमुळे काही वाहनांचे मायलेज कमी होत आहे, इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. हा वाद आणखी तीव्र झाला जेव्हा E20 संदर्भात वेगवेगळ्या स्तरांवरून वेगवेगळी विधानं समोर आली. अगर आपको एथेनॉल का उपयोग कहीं करना ही है तो हमारी गाड़ियों को बख्श दीजिए. ये बर्बाद कर दिया नितिन गडकरी, पूरे देश को बर्बाद कर दिया नितिन गडकरी. 3000 रुपए का कल मैंने तेल भरवाया था, लिटरली आधा हो चुका है. मेरी गाड़ी की माइलेज पहले 12 की थी, वो कम होकर 9.5 की माइलेज हो गई है. बहुत प्रॉब्लम है, स्टार्ट ही नहीं होता है. एका बाजूला सरकारने E20 सुरक्षित असल्याचा दावा केला होता, तर दुसऱ्या बाजूला मायलेज आणि वाहनांच्या कार्यक्षमतेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भविष्यात E100 म्हणजे 100% इथेनॉलवर आधारित इंधनालाही प्रोत्साहन देण्याचा सरकारचा विचार स्पष्ट केला. त्यामुळे या विषयावरील चर्चा आणखीनच तीव्र झाली. आता सर्वात मोठा प्रश्न असा की हे सत्य खरं तरी काय आहे? खरंच E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब होत आहे का? मायलेजमुळे घट होत आहे का? की केवळ अफवांचा परिणाम आहे? काही तज्ञांचं मत आहे की E20 सुसंगत वाहनांमध्ये हे इंधन पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र जुन्या मॉडेलच्या वाहनांसाठी वाहन उत्पादक कंपनीच्या सूचनांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. याचबरोबर आणखी एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे की E20च्या विरोधामागे आणखी काही लॉबी कार्यरत आहे का? सरकार अशा लॉबीचा उल्लेख करतंय, पण ती नेमकी कोण आहे हे स्पष्ट करत नाही. दुसरीकडे वाहन उत्पादक कंपन्यांनीही या विषयावर उघडपणे भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या मनातील संभ्रम आणखीनच वाढत आहे. सोबतच नितीन गडकरी यांनी देखील मान्य केलं की पेट्रोल पेक्षा इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी असल्याने मायलेज कमी होताना दिसत आहे. मग प्रश्न हा येतोय की मायलेज कमी होतंय ते टेस्टिंग मध्ये समजलं नव्हतं का? की माहिती असूनही इथेनॉल 20 प्रोजेक्ट लॉन्च फक्त मुलांचा बिझनेस वाढवण्यासाठी केला आहे का? या तीव्र शब्दात सध्या सामान्य जनतेकडून आक्रोशाची भावना येत आहे. तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही E20 पेट्रोलचा वापर करत आहात का? तुमच्या वाहनाच्या मायलेज मध्ये किंवा परफॉर्मन्स मध्ये काही बदल जाणवला आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. सोबतच अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या पालवी एग्रिको सोबत जोडून राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.